मित्रांनो, अमेरिकन इलेक्शन झाल्यानंतर ट्रम्प विजयी झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, बिटकॉइन मध्ये जोरदार रॅली आली. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की याच्यामध्ये इलॉन मस्क वगैरे आहे आणि त्यानंतर ऍक्च्युली लोकांचा बिटकॉइन कडे बघायचा एक फोकस जास्त वाढलेला आहे. इतके सारे क्वेश्चन्स आहे बिटकॉइनवर पडतात की सर नक्कीच बिटकॉइन काय आहे, खरंच ती रिस्की आहे का, इलिगल आहे का, मग एवढी सारी लोक कसं ट्रेड करतात, मग आम्ही पण काय केलं पाहिजे. आणि ह्या प्रश्नाला मी धरलं याच्यामध्ये आणि म्हणलं चला थोडं चांगलं सोल्युशन आपण याच्यामध्ये देऊ शकतो. कारण आम्ही बऱ्याच वेळेला म्हणतो की बिटकॉइन हे काही इलिगल नाहीये, फक्त ते आत्ताच्या कंडिशनला तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रेग्युलराइज नाहीये जसं सेबी आपल्या इतर स्टॉक मार्केटला करतं. परंतु नक्कीच इलिगल नाही, कारण गव्हर्नमेंट त्याच्यावर 30% टॅक्स घेतंय आपल्याला. पण आपण बिटकॉइन मध्ये नक्की काय बघितलं पाहिजे, जर तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शन समजताय थोडंफार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही कमीत कमी रिस्क घेणार असाल तर हे तुमच्यासाठी एक छोटं चांगलं डेस्टिनेशन सुरुवातीला लोकांना ठरू शकतं. परंतु थोडं काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. मग चला आज बघूया आपण की हे बिटकॉइन काय आहे नक्की, याच्यामध्ये अगदी फ्युचर ऑप्शन पद्धतीने कसं ट्रेड केले जातात. आणि मला महत्त्वाची एकच गोष्ट याच्यामध्ये आवडली, याच्यामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ना ते बरेच प्रिपेच्युअल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, म्हणजे त्यांना एक्सपायरीच नाहीये. जसं आपल्याकडे काही कॉन्ट्रॅक्ट असतात मंथ एंडिंगला एक्सपायर होतात, पण इथे काही कॉन्ट्रॅक्ट्स आपण कितीही दिवस होल्ड करू शकतो. म्हटलं चला आपण थोडी माहिती घेऊया याच्यामध्ये काय आहे बिटकॉइन आणि कसं ट्रेड करतात. तत्पूर्वी बिटकॉइनची रिलेटेड हा व्हिडिओ अवश्य पाहून घ्या. याच्यामध्ये अगदी बिटकॉइनची चेन पासून मी सगळं डिटेल सांगितलंय आणि आज बिटकॉइन मध्ये कसे ट्रेड करतात हे तुम्हाला दाखवून देणार आहे. ते पण ज्यांनाही नॉर्मली डेरिव्हेटिव्ह मार्केटची ओळख आहे अशांनीच याचा वापर करायचा आहे, जे नवीन आहे ते शिकून घेतील याच्यामध्ये. तत्पूर्वी मित्रांनो, बऱ्याच जणांची आम्हाला क्वेरीज येत होत्या की तुमचा जो वन डे ट्रेडिंग मास्टर क्लास आहे त्याची माहिती द्या. तर लक्षात ठेवा, तो 15 डिसेंबरला मी प्लॅन करतोय पुण्यामध्ये आणि अगदी सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत असेल. पूर्ण दिवसाचा हा प्रोग्राम आम्ही आयोजित करतोय, ज्याच्यामध्ये ट्रेडिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, यासारख्या बऱ्याच इन डिटेल गोष्टी विथ सायकोलॉजी सहित आम्ही याच्यामध्ये चर्चा करणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्या सगळ्या सुख सुविधांसह आम्ही हा जो प्रोग्राम फक्त 1499 मध्ये अरेंज करतोय, कारण आम्हाला वाटतं इथे जास्तीत जास्त लोकांना अटेंड करता यावं. त्यामुळे आजच खाली दिलेल्या लिंकवर जावा आणि ह्या वन डे ट्रेडिंग मास्टर क्लाससाठी आजच तुमची जागा बुक करा. कारण हा जो काही सेशन आहे ना याच्यामध्ये खूप सारे डीप इन्साइट्स मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे. तर चला मित्रांनो, हे आपण पाहिलंच, आता बघूया ऍक्च्युली ह्या बिटकॉइन मध्ये कशा पद्धतीने ऍक्च्युली ट्रेड केले जातात, कुठलं ऍप्लिकेशन आहे आणि याच्यामध्ये नक्की काय काय पाहिलं पाहिजे आणि बऱ्याच इन डिटेल गोष्टी आपण शिकायचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, मी तुम्हाला बघा इथे स्क्रीनवर घेऊन आलेलो आहे. मी त्याच तुम्हाला माहिती देतो थोडी डेल्टा एक्सचेंजची, जे मी पाहिलं, जे माझ्या पाहण्यात आलं. पण मी हे का वापरलं हे पण तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. म्हणजे मी नेहमी, म्हणजे तुम्ही कुठलंही वापरत असाल याच्यामध्ये त्याला वापर करता येणार आहे. पण तत्पूर्वी मला याच्यामध्ये एक छान गोष्ट दिसली याच्यामध्ये, की हे मोस्टली FIU रजिस्टर म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक बॉडी असते की जे फायनान्शियल रिलेटेड जे पण काही कंपन्याज आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवते किंवा त्यांना रेग्युलराइज करते किंवा त्यांच्यासाठी इतर काही गोष्टी असतात. ओके, तर हे पाहिल्यानंतरच मी याच्याकडे आलो. ओके, त्याच्यानंतर साधी सिंपल प्रोसेस असते. म्हणजे अशा कुठल्याही ऍप्लिकेशनला तुम्ही गेला तर त्यातल्या त्यात हा डेल्टा एक्सचेंजमध्ये मी अगदी 15 मिनिटांमध्ये याची माझी KYC केली आणि अगदी नॉमिनल अमाऊंट आपण याच्यामध्ये टाकून करू शकतो. परंतु यामध्ये नक्की काय बघायचं आपल्याला हे थोडं आपण चर्चा करूया, की समजेल तुम्हाला की नक्की बिटकॉइन काय असतं आणि बिटकॉइनमध्ये फ्युचर ऑप्शन पद्धतीने कसे ट्रेड करता येतात. हे थोडं मला याच्यामध्ये जास्त मोर स्पेसिफिक आवडलं. ओके, कारण छोटे जरी फंड असतील, कारण बिटकॉइन जर तुम्ही पाहायला गेले तर जवळपास 90,000च्या घरामध्ये ते पोहोचलेलं आहे. सर्वसामान्य व्यक्तीला हे करता येणार नाही, किंवा मी नेहमी सांगत असतो एवढी मोठी रिस्क तिथे तुम्हाला घ्यायची नाहीये. तिथे 5-10 हजार रिस्क आपण नॉर्मली घेऊ शकतो ज्याचा वापर करण्यासाठी. समजा याच्यामध्ये आपण पाहायला गेलं की समजा मार्केट्स आहे, मार्केटवर आपण क्लिक केलं की इथे बघा तुम्हाला वेगवेगळे सगळे कॉइन्स दिसतील. जसं बघा इथे बिटकॉइन, USD, इथेरियम, सोल, AVA, ओके, किंवा यासारखे जे काही बरेच कॉइन्स आहेत तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. आणि हे त्यांचे आहेत फ्युचर्स. प्लस तुम्हाला जर समजा याच्यामध्ये ऑप्शन्समध्ये याच्या ट्रेड करायचा आहे तर त्यांचे ते ऑप्शन दिसतील. आता इथे काय होतं, ऑप्शनमध्ये जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा सध्या तरी बिटकॉइन आणि इथेरियम ह्या दोघांचेच ऑप्शन इथे आपल्याला ट्रेड करता येतात. परंतु आधी आपण थोडी माहिती घेऊया या प्लॅटफॉर्मची आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युली याच्यामध्ये कसा ट्रेड केला जातो हे पण मी तुम्हाला दाखवतो. आणि याच्यामध्ये एक स्पेसिफिक मला थोडी स्पेशालिटी वाटली. ओके, ज्यांना चांगलं टेक्निकल नॉलेज आहे ना ते ह्याचा खूप चांगला वापर करू शकतात. ज्यांच्याकडे नाहीये ओके, त्यांनी थोडं मोर स्पेसिफिक आणि सेफ गाईडने करायचे, ते आपण पण पाहू याच्यामध्ये. समजा आपण याच्यामध्ये एक वॉच लिस्ट बनवली, समजा बिटकॉइन, इथेरियम किंवा जे काही तुम्ही कॉइन वापरता ते आपण याच्यामध्ये वापरू शकतो. प्लस तुम्ही याच्यामध्ये अजून बेनिफिट काय आहे तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे अनालिटिक्स आपल्याला करता येतं. समजा तुम्ही जेव्हा अनालिटिक्सवर क्लिक करता याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण ऑप्शनमध्ये ट्रेड करतो ना तिथे बघा ओपन इंटरेस्ट असतो. तर याच्यामध्ये पण आपल्याला ह्या बिटकॉइनचा ओपन इंटरेस्ट दिसेल, तुम्ही जो पण ट्रेड करता त्या रिगार्डिंग.
त्याचं व्हॉल्यूम दिसेल, प्लस तुम्ही जी स्ट्राईक बघताय त्याच्यामध्ये असलेला व्हॉल्यूम आणि स्ट्राईकचं तुम्हाला कंपॅरिझन करता येणार आहे, बरोबर आहे ना. IV असेल किंवा इतर काही गोष्टी, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी आपण जो म्हणतो, किंवा बऱ्याच गोष्टीच्या ऑप्शन रिलेटेड आहेत आपण ट्रेड करतो, त्या सेम फीचर्स तुम्हाला इथे दिसतात. म्हणजे इथे टेक्निकली पण बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. याच्यानंतर बऱ्याच जणांना आहे ना ऍक्च्युली ऑटो ट्रेडिंग करता येतं. म्हणजे जर समजा तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू वापरत असाल तर तुम्हाला माहिती आहे का, तिथे आपण वेगवेगळे बॉट क्रिएट करू शकतो. ओके, आणि तुम्ही जर ते केलं तर तुमचं वेब हुक तयार करा, त्याची लिंक इथं जर दिली तर हे ऑटो ट्रेड पण करेल. परंतु हे सुरुवातीला मी नाही सांगणार तुम्हाला की करावं तुम्ही याच्यामध्ये, कारण काय होतं, एखादा व्यक्ती जर नवीन असेल तर पहिली गोष्ट त्याला ट्रेड कसं करतात हे माहीत असणं गरजेचं आहे. ओके, परंतु इथे छान गोष्ट आहे कारण हे ट्रेडिंग व्ह्यूला कनेक्टेड आहे. तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूला जर काही ट्रेड घेतले तर ते इकडे लिंक करून आपण ऍड करून किंवा इकडे ट्रेड आपल्याला घेता येतात. ही महत्वाची गोष्ट याच्यामध्ये चांगली वाटली मला याच्यामध्ये. आणि इतर बऱ्याच गोष्टी जसं की बघा, आपण ॲडिशनल अकाउंट बघू शकतो, तुमची बँक डिटेल, समजा तुम्ही जी ही बँक वापरताय, समजा इथे मी फंड्स ॲड करायला गेलो तर अगदी तुम्ही 100 रुपयापासून याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि बेनिफिट काय असतं, तुम्ही क्विक ॲड करू शकता आणि क्विकली याच्यामधून रिमूव्ह पण पैसे करू शकता. तसेच यामध्ये जर तुम्हाला पैसे ॲड करायचे असतील तर खूप साधी सिंपल प्रोसेस आहे. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इथे तुम्हाला UPI किंवा नेफ्ट RTGSचा वापर करायचा नाही आहे, अगदी IMPSची प्रोसेस वापरायची आहे आणि यामध्ये आपल्याला पैसे ॲड करायचे. परंतु पैसे ॲड करताना एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवावी लागते, जे ही बँक अकाउंट नंबर तुम्ही ॲक्च्युली अकाउंट ओपन करताना दिलेले त्या बँक अकाउंटमध्ये जायचे तुम्हाला, त्याच्या नेट बँकिंगमध्ये. आणि तिथे तुम्ही जेव्हा बेनिफिशरीमध्ये जाता तिथे गेल्यानंतर ना हा तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा, IFSC कोड आणि ॲक्च्युली बेनिफिशरी म्हणजे तुमचं नेम टाका त्याच्यामध्ये. आणि ॲक्च्युली हे इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेचं अकाउंट असेल की जे ॲक्च्युली डेल्टा एक्सचेंज बरोबर लिस्टेड आहे. कारण इतर वेळी आपण काय करतो, आपल्या ब्रोकरला की फंड ॲड करतो डायरेक्ट तिथे नेट बँकिंग येताना आपण ॲड करतो, पण इथे आपल्याला आपल्या नेट बँकिंगमध्ये जाऊन डायरेक्टली त्या हा बेनिफिशरी नंबर सेव्ह केला की त्यांना IMPS थ्रूच पैसे पाठवायचे, की जे IMPSचा विदाउट एनी चार्ज आपल्याला पाठवा, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला ते सेंड करता येतात फक्त IMPS द्वारे. आणि ते पण फक्त याच बेनिफिशरीला जो त्या कंपनीचा इक्विटाशी लिंक असलेला बँक अकाउंट नंबर आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जी मला याच्यामध्ये नमूद करू वाटली, जी तुमच्यापर्यंत मी सांगतोय. आता थोडं येतो मी मोस्टली याच्या इतर गोष्टींकडे, म्हणजे जे आपण बोलतो की ट्रेड रिलेटेड, मला ट्रेड रिलेटेड याच्यामध्ये काय बाबा पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये बघा, हा एक चार्ट आहे. समजा आपण ज्या पद्धतीने चार्ट ट्रेडिंग करतो त्याच्या पद्धतीने. आता हे चार्टवर समजा मला असं वाटतं याच्यामध्ये की आता बाबा हा बिटकॉइनमध्ये थोडा डाऊन साईडला चाललेला आहे आणि मी ते विचार करायचा आहे मला डाऊन साईडला. ओके, तर मी याच्यामध्ये विचार करेल की आता चला इथून तर बिटकॉइन पडणार आहे, तर मी याच्यामध्ये समजा शॉर्ट सेलचा विचार करेल. आता महत्वाची गोष्ट काय असते, पैसे. कारण बिटकॉइन ही काही छोटी गोष्ट नाहीये. 90,000ला एक बिटकॉइन मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हा बिटकॉइन इथे 1000 भागामध्ये ऍक्च्युली स्प्लिट केलेला असतो. समजा तुमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत, ओके, तर तुम्ही अगदी त्याचा सिंगल लॉटमध्ये पण ट्रेड करू शकता. लक्षात ठेवा, सिंगल लॉट अगदी एका बिटकॉइनचा आपण घेऊ शकतो. म्हणजे काय, तर 1000 तुमचा जो काय बिटकॉइनची प्राइस आहे ती 1000 भागामध्ये डिवाइड केली जाईल आणि अगदी त्याचा सिंगल युनिट मला इथे घेता येणार आहे. अगदी मी 1000 वर जेव्हा क्लिक करेल, ओके, तेव्हा पण मला त्याच्यामध्ये तो प्राइस दाखवेल की मला ऍक्च्युली किती प्राइस लागणार आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बेनिफिट काय, तर जे लिव्हरेज असतं, आपण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये आपला ट्रेड करतो तर तिथे आपल्याला 5x मिळतं. साहजिक आहे, मार्केटचे काही इतर रेग्युलेशन्स वगैरे असतात. इथे बिटकॉइनच्या मी जर फ्युचरमध्ये, आता हे जे आपण बघतोय याच्यामध्ये, तर हा आहे बिटकॉइनचा फ्युचर, तर इथे जवळपास आपल्याला 200 पट, ओके, 200x ऍक्च्युली याच्यामध्ये लिव्हरेज मिळत असते याच्यामध्ये. परंतु हे सगळंच नाही वापरायचं. समजा तुम्हाला 150x वापरायचे, 100x, 50x हे तुम्हाला इथे ऑप्शन दिले जातात. तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार याच्यामध्ये वापरू शकता. प्लस तुम्हाला याच्यामध्ये लिमिट ऑर्डर पण टाकता येते, मार्केट ऑर्डरने पण तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकता याच्यामध्ये. ओके, एक साधे सिंपल कन्सेप्ट जे आपण आपल्या मार्केटमध्ये वापरतो ते आहे. प्लस आता बघा याच्यामध्ये की आपलं मार्केट शनिवार रविवार नॉर्मली बंद असतं, तर इथे नॉर्मली इथे पण कंटिन्युअसली ट्रेडिंग चालू आहे. 24 तास कंटिन्युअसली याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड घेता येणार आहेत. हा याच्यामध्ये ॲडिशनल बेनिफिट आहे ज्यांनाही ॲक्च्युली सकाळी इंडियन मार्केटमध्ये ट्रेड घेता येत नाहीत अशा लोकांसाठी याच्यामध्ये. ओके, आता त्याच्यानंतर ना समजा मला असं वाटलं आता ह्याच्यात नाहीये, समजा आता मला फ्युचरमध्ये नाही ट्रेड करायचा, ओके, मला समजा ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं. समजा तुम्ही ऑप्शनमध्ये जाऊ शकता. यामध्ये ऑप्शनच्या वेगवेगळ्या स्ट्राईक्स येतात, जसं निफ्टी, बँक निफ्टीमध्ये असतात, त्या पद्धतीने तुम्ही इथे जाऊ शकता. समजा तुम्हाला वाटलं याच्यामध्ये बाईंग करायचं आहे मला, ओके, तर तुम्ही याच्यामध्ये बायवर क्लिक करू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला लिमिट प्राइस काय हवी आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकता येते. लॉट साईज आपण डिसाईड करू शकतो याच्यामध्ये. आता फरक एवढाच आहे ॲक्च्युअली याच्यामध्ये, इकडे 200x मार्जिन जे आपण मिळतो किंवा जे आपण लिव्हरेज तिकडे घेत होतो, कुठे
आपल्या फ्युचर ट्रेडमध्ये बिटकॉइनच्या, तर ते एवढं मिळत नाही. ते अगदी 100x पर्यंत आपल्याला ऑप्शन्समध्ये मिळतं, कारण थोडं हाय व्होलेटाईल असतं हे ऑप्शन. म्हणजे आपण जे बोलतो आपण त्याच्या पद्धतीने आपल्या इंडियन मार्केटला तसंच हे पण थोडं हाय व्होलेटाईल असतं. मग मी याच्यामध्ये जाऊ शकतो. इथे मला बघा बीड क्वांटिटी दिसेल, आता किती याच्यामध्ये क्वांटिटीज आहेत, प्राइस वगैरे, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला वापर करता येणार आहेत. ओके, असं एकदम छान पद्धतीने याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग पण आपल्याला करता येत आहे. ओके, हे बघा वेगवेगळ्या स्ट्राईक्स याच्यामध्ये मला पाहायला मिळाल्या. म्हणजे मी कुठल्या पण याच्यामध्ये ऍड करायला गेलो तर याच्यामध्ये सिम्पली मला बाय की सेल ह्या दोन गोष्टींवर मला याच्यामध्ये फोकस करायचा आहे. क्लिअर. आता महत्वाची गोष्ट काय असते बघा, आपण पाहिलं आतापर्यंत की याच्यामध्ये आपल्याला फ्युचर आणि ऑप्शन्स हे दोन ऍक्च्युली याच्यामध्ये दिसत आहेत. आता इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये, याचे जे फ्युचर्स आहेत ना हे कसं प्रिपेच्युअल आहेत, म्हणजे ह्याला एक्सपायरी नाहीये. बऱ्याच वेळेला काय होतं, समजा एखादं कॉन्ट्रॅक्ट आपण आपल्या इंडियन मार्केटमध्ये घेतलं तर मंथलीच्या पुढे आपल्याला काही नाहीये, ऍटलिस्ट मला त्याच्या पुढचा मंथचा कॉन्ट्रॅक्ट निवडावा लागतो. बरोबर आहे ना, आपल्या स्टॉक ट्रेडिंगला, इंडेक्स ट्रेडिंगला, आणि ऍटलिस्ट 3 महिन्यापर्यंतच कॉन्ट्रॅक्टमध्ये मी घेऊ शकतो. ते पण बहुतांश तिसऱ्या महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तेवढी लिक्विडिटी नसते. पण इथे असं नाहीये. तुम्ही जर समजा तुमच्याकडे जे काही पैसे आहेत आणि योग्य त्याचा जर समन्वय साधला, आणि समजा मी इथे विचार केला की मला समजा एक बाबा 10 लॉटस घ्यायचे किंवा 100 लॉटस घ्यायची त्याच्यामध्ये, तर हा दाखवेल मला याच्यामध्ये. तर मला याच्यामध्ये हे 100 लॉट घेण्यासाठी बाबा किती मार्जिन लागणार आहे. ओके, म्हणजे इथे जवळपास मला फक्त $48, आता हा डॉलरमध्ये दाखवेल कारण हा डॉलरशी कनेक्टेड आहे. बरोबर, त्यामुळे मला फक्त $48 याच्यामध्ये लागतील, हा असं दाखवेल मला याच्यामध्ये. ओके, म्हणजे तुम्ही याला घेऊन पण इथे थांबू शकता. ओके, फक्त याच्यामध्ये कसं असतं की साहजिक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, जसं आपण एखादा फ्युचरचं कॉन्ट्रॅक्ट घेतो बघा, त्याच्यामध्ये जर नॉर्मली +-20% झाला, समजा तो -20% झाला तरच आपल्याला प्रॉब्लेम असतो. तिथे आपल्याला ॲडिशनल फंड टाकावे लागतात जर ते अकाउंटला नसतील तर. फक्त इन्शुअर करायचं आपल्याकडे तेवढे फंड आहेत का, आणि त्याप्रमाणे ती रिस्क घ्यायची आहे, लक्षात ठेवा. ओके, हे फक्त महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये नमूद करा प्रत्येकाने, जेणेकरून तुम्हाला थोडं याचं जजमेंट येईल. ओके, तुम्ही लिमिट ऑर्डर पण याच्यामध्ये टाकू शकता. जर एखाद्याला वाटलं की नाही बाबा हा एका लेवलला, समजा इथे बघा आता बिटकॉइन ट्रेड करतोय 96,950 ला, आणि मला असं वाटलं 97,300च्या आसपास गेल्यावर त्याच्यामध्ये ट्रेडचा आपण विचार करायचा आहे, तर साहजिक आहे मी याच्यामध्ये काय करू शकतो, तर त्या लेवलला गेल्यानंतर ना स्टॉप ऑर्डर लावू शकतो. म्हणजे त्या लेवलला गेल्यानंतरच तो खरेदी होणार, आत्ता होणार नाही. म्हणजे आपण जे ब्रेकआउट कन्सेप्ट मार्केटमध्ये शिकलेलो आहोत त्याचा वापर आपल्याला इथे करता येतो. ही एक चांगली गोष्ट मला वाटली की ऍक्च्युली नॉर्मली आपल्या मार्केटगतच आहे. प्लस महत्वाची गोष्ट असते फीज. आता साहजिक आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला याच्यामध्ये चार्ज पण दाखवेल. ओके, तुम्हाला याच्यामध्ये नॉर्मली जी काही फंड लागतात, डेल्टा कॅश कॅन बी युज्ड फॉर पेइंग 50% ऑफ ट्रेडिंग फीज फॉर अ ट्रेड, म्हणजे हे तुम्हाला याच्यामध्ये वापरता येणार आहे. आता आणखीन एक गोष्ट असते याच्यामध्ये बघा, मेकर अँड टेकर. आता हे काय असतं समजून घ्या, जे आपल्या मार्केटमध्ये नाहीये. ओके, थोडं वेगळं मला याच्यामध्ये वाटलं. आणि बघा मी जेवढी माहिती देतोय ना, तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मची पण माहिती होऊन जाणार आहे याच्यामध्ये. आणि एकदा जेव्हा तुम्ही केव्हा भविष्यामध्ये याचा विचार कराल तेव्हा तुमच्या नॉलेजमध्ये ऍक्च्युली काहीतरी एखादा व्हिडिओ आहे आपला की त्याचा वापर करता येणार आहे. आता महत्वाची गोष्ट काय असते बघा, मेकर आणि टेकर. ओके, आता इम्पॉर्टंट गोष्ट काय, तुम्ही जर मार्केट ऑर्डरनुसार याच्यामध्ये गेले, काय केलं, मार्केट ऑर्डरनुसार याच्यामध्ये गेले तर तुम्हाला ऍक्च्युली याच्यामध्ये काय करावं लागलं नाहीये. ओके, तुम्ही जी ऍक्च्युली प्राइस आहे त्याच्यानुसारच तुम्ही गेले, त्याला आपण इथं नॉर्मली बोलत असतो टेकर. ओके, परंतु मला वाटलं नाही मार्केट ऑर्डरने मला जायचं नाहीये, मला एका वेगळ्या लेवलला जाऊन याच्यामध्ये खरेदी करायची आहे. समजा आपण याच्यामध्ये एक लिमिट ऑर्डर टाकायला गेलो याच्यामध्ये, तर हे झालं मेकर. म्हणजे काय, तर मी ही पोझिशन क्रिएट करतोय. मग हे मेकरचे चार्जेस इथे वेगळे असतात, ते नॉर्मली याच्यामध्ये कमी राहणार त्याच्यामध्ये. समजतंय, असं मेकर टेकर हा एक साधा सिंपल कन्सेप्ट आपल्याला ह्या बिटकॉइनमध्ये आणि बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये आपल्याला ह्या डेल्टा एक्सचेंजच्या साईटवर पाहायला मिळतो याच्यामध्ये. ओके, आता ही झाली ऍक्च्युली याची इन डिटेल माहिती, जी काही मला समजलं याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये मी दाखवायचं काम केलेलं आहे. प्लस आता याच्यामध्ये आपण जेव्हा मार्केट्सवर क्लिक करतो याच्यामध्ये ना बरेच वेगवेगळे पण कॉइन्स आहेत, लक्षात ठेवा. ओके, कारण भलेही बघा हे मार्केट बऱ्याच जणांसाठी नवीन आहे, जसं माझ्यासाठी नवीन आहे तसं तुमच्यासाठी पण नवीन आहे. पण आम्ही याच्यामध्ये माहिती घेतो, प्रत्येक गोष्टीवर फोकस करत असतो याच्यामध्ये, आणि तुमच्यापर्यंत अगदी डिटेल माहिती घेऊन येतो. तर इथे मोस्टली तुम्ही फोकस करा की मोस्टली बिटकॉइन, इथेरियम की जे मोस्ट पॉप्युलर आहेत ना ह्याच्यावर आपल्याला जायचं आहे. कारण काय माहिती आहे का, आत्ता बऱ्याच बाहेरच्या देशांमध्ये समजा इलॉन मस्क ही व्यक्ती ऍक्च्युली अमेरिकन सिनेटर बॉडीमध्ये आली ना, त्याच्यानंतर ना थोडं इकडे लक्ष लोकांचं जास्त वाढलेलं आहे. का, तर ती व्यक्ती ऑलरेडी बिटकॉइनमध्ये ज्यादा इंटरेस्टेड आहे. डोज कॉइन असेल किंवा इतर जे काही कॉइन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, परंतु असं नको की जग सगळं याच्यामध्ये काहीतरी करतंय आणि आपण याच्यामध्ये बघितलेलंच नाहीये.
आपण याच्यामध्ये शिकलेलोच नाहीये. त्यासाठी आपल्याला ह्याची ऍक्च्युली माहिती करून घ्यायची आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसेल टॉप कॉइन कुठले आहेत बघा, बिटकॉइन, इथेरियम, एक्टकॉइन, अल्कॉइन. ओके, असे विविध मला याच्यामध्ये फंडे दिसले. आता हे असतं ऍक्च्युली ट्रेडिंग बॉट, ज्यांना ट्रेडिंग बॉट थ्रू करायचंय, हे इतर ऑफर्स आहेत याच्यामध्ये. ओके, ते तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही वापरू शकता. प्लस मी याची खाली पण लिंक दिली, ज्यांनाही शिकायचं आहे ओके ते त्या ॲपवर जाऊन शिकू शकता, डाउनलोड करू शकता याच्यामध्ये आणि नॉमिनल अमाऊंट ऍक्च्युली तुम्हाला याच्यामध्ये करता येणार आहे. ओके, आता याच्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट आपण चेक करूया की काय वेगवेगळ्या ऑफर्स याच्यामध्ये असतात. समजा जे लोक नवीन असतात ओके, तर याच्यामध्ये काय तो वेगवेगळ्या ऑफर पण देतो. जर समजा तुम्ही याच्यावर क्लिक करून फंड्स ॲड केले तर तुम्हाला 1250 एक ॲडिशनल रिवॉर्ड ह्याच्याकडून आपल्याला तो देण्याचं काम करतो. ओके, असे बरेच कन्सेप्ट याच्यामध्ये आहेत. आता ही नॉर्मली आपण माहिती करून घेतली आपल्या टोटल बिटकॉइन विषयी. बिटकॉइन असेल, इथेरियम कॉइन असेल, याचे फ्युचर्स असतील, याचे ऑप्शन्स असतील, हे कसे ट्रेड केले पाहिजेत, या ट्रेडचा वापर कसा केला पाहिजे, म्हणजे अगदी आपल्या मार्केट करतात. समजा इथे पोझिशनचा आपण विचार करू शकतो, कशा पोझिशन घ्यायच्या, ओपन ऑर्डर्स आहे त्याच्यामध्ये. ओके, समजा मी ते तुम्हाला सिम्पली दाखवतो. समजा आपण इथे फ्युचरमध्ये मला असं वाटलं की बाबा इथून याला इथून बाय करायचं आहे मला एक 9729च्या वरती, बरोबर. तर मी सिंपल काय करेल, बाय लॉंगवर क्लिक करेल याच्यामध्ये. आता मला ऍक्च्युली काय करायचं आहे, करंट मार्केट ऑर्डरनुसार घ्यायचा नाहीये, मला ऍक्च्युली लिमिट ऑर्डर टाकायची याच्यामध्ये. ओके, आता लिमिट ऑर्डर मी टाकायला गेलो तर ती मला याच्यामध्ये काय करता येणार आहे, खालच्या लेवलची टाकता येणार आहे, बरोबर आहे ना. समजा मी इथे क्लिक केलं बघा, इथे क्लिक केलं ना मी, तुम्हाला इकडे प्राइस पंच झालेली दिसेल. समजा मी विचार केला नाही मला इथे बाईंग करायचे, तर तो माझी इथे ऑर्डर आलेली दिसेल मला याच्यामध्ये. इथे मी टाकलं समजा नाही बाबा मला फक्त 10 लॉटमध्येच याच्यामध्ये विचार करायचा आहे, हा सांगतो बाबा हे अशी अशी गोष्ट आहे, तुम्हाला एवढे एवढे पैसे लागतील, नॉशनल कॅपिटल एवढं लागेल, तुम्हाला मार्जिन एवढं लागेल. ओके, तुम्ही 200x विचार करून घेताय त्याच्यामुळे आणि तुम्ही याच्यामध्ये मग ऑर्डर प्लेस करू शकता याच्यामध्ये. ओके, आणि हे ओपन ऑर्डरमध्ये गेलं कारण आपली ऑर्डर अजून एक्झिक्यूट नाही झाली. जेव्हा तो त्या लेवलला जाईल बघा इथे लाईन दिसेल तुम्हाला स्क्रीनवर, ही प्राइस पण दिसेल याच्यामध्ये, म्हणजे एवढं छान पद्धतीने हे करता येणार आहे. ओके, आता मला जी काय माहिती होती मी तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न केला. कसं आहे डेल्टा एक्सचेंजचा हा प्लॅटफॉर्म, इतर प्लॅटफॉर्मपेक्षा काय वेगळं मला याच्यामध्ये दिसलं ओके, ते मी तुम्हाला याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला. आता जर समजा तुम्ही फ्युचर ऑप्शन जाणता तर तुम्हाला याच्यामध्ये पटकन बऱ्याच गोष्टी समजून घेता येतील. तर आशा करतो ही दिलेली माहिती तुम्हाला याच्यामधली समजली असेल. तसेच मित्रांनो, ज्यांना कोणालाही याच्यामध्ये छोटा मोठा इंटरेस्ट येईल फक्त लक्षात ठेवा, त्याच्यासाठी तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जर याला डाउनलोड करताय तर तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी 10% एक छोटा डिस्काउंट पण दिलं जाईल. पण लक्षात ठेवा तुमची रिस्क कॅल्क्युलेट करून त्याच्यानंतरच तुम्हाला याच्यामध्ये विचार करायचे. जे मी पहिल्यापासून सांगतोय इथे खूप सारी रिस्क घेऊ नका, पण एखाद्या गोष्टीचं नॉलेज असावं आणि यासाठीच मी तुम्हाला ही सगळी गोष्ट अगदी डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आता तुम्हाला वाटेल चला पटकन जाऊन ह्याच्यामध्ये पण ट्रेड करावे, पण थांबा. ज्या पद्धतीने मी आज तुम्हाला ही माहिती का दिली तर तुम्हाला याची सगळी इन डिटेल माहिती व्हावी. सर्वप्रथम ह्याला जाणून घ्या, ज्यांनाही वाटतंय की मला याच्यामध्ये भविष्यामध्ये काही गोष्टी शिकायच्यात, ह्या अँगलने पहिल्यांदा याच्यामध्ये उतरा. ट्रेडिंग करणे, एकदम मोठा प्रॉफिट कमवणे आता विचार नका करू, कारण बहुतांश जणांसाठी एक नवीन फील्ड आहे, नवीन गोष्ट आहे याच्यामध्ये. तर आधी हा पूर्ण प्लॅटफॉर्म समजून घ्या. काय असतो बिटकॉइन, काय असतं इथेरियम, कसं याच्यामध्ये ऍक्च्युली वर्क केलं जातं. ह्याच्यामध्ये 200x लिव्हरेज मिळतंय, पण ते घ्यायचं नाही ऍक्च्युली याच्यामध्ये. का तर तेवढी रिस्क पण वाढते. अगदी कमीत कमी लिव्हरेज घ्या, त्याच्यावर विचार करा. 1 2 3 लॉटमध्ये याच्यामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी खाली लिंक दिली आहे, त्या लिंकवर जावा, डाउनलोड करा, हा प्लॅटफॉर्म थोडा स्टडी करा आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये एक काय करायचंय, स्वतःचा कॅल्क्युलेटेड डिसिजन घ्यायचा आहे की याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय. कारण लक्षात ठेवा मी नेहमी सांगत असतो तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या 1% जास्त रिस्क आपल्याला अशा रिलेटेड घ्यायची नाहीये. ओके, परंतु माहीत असणं जास्त गरजेचं आहे आणि जेव्हा माहिती होईल तेव्हा तुम्ही 1% तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या रिस्क बिटकॉइन मध्ये ऍक्च्युली घेऊ शकता, कारण ऍटलीस्ट तोपर्यंत आपल्याला याची या नवीन फील्डची ओळख होणार नाहीये. ओके, आणि आशा करतो ही डिटेल दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल. तसेच आताच व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि व्हिडिओमध्ये कसा वाटला ना आम्हाला ते प्लीज कमेंट करून सांगा. याचबरोबर तुम्हाला जर वाटतंय की तुमच्या कुठल्या मित्रांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे, त्यांच्यापर्यंत पण याला शेअर करायला विसरू नका. तसेच आम्ही खाली काही कम्युनिटीच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या कम्युनिटीच्या लिंकवर जाऊन पण जॉईन व्हा, जेणेकरून भविष्यामध्ये आम्ही जे काही वेबिनार्स घेत असतो, सेशन्स घेत असतो, त्यांची माहिती तुमच्यापर्यंत तात्काळ येत राहील. धन्यवाद.